छत्रपती संभाजीनगर शहरातील तिसगाव परिसरामध्ये असणाऱ्या खवड्या डोंगरावरून एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्याची आई, वडील आणि बरेच गावकरी त्या ठिकाणी जमा झालेले होते. त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर काही तास चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाल्यानंतर त्या तरुणाचे वडील त्या तरुणाला पकडायला गेले. त्या दोघांचाही त्या ठिकाणाहून तोल गेला आणि त्या खोल दरीमध्ये ते कोसळले. आता त्यांच्या कोसळण्याच्या काही क्षणामध्येच त्या ठिकाणी असणारी त्या तरुणाची आई, तिनं सुद्धा थेट त्यांच्या पाठीमाग उडी मारली आणि या संपूर्ण घटनेमध्ये, प्रकरणामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बघता बघता ही सगळी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पसरली आणि सगळीकडे एकच हळहळ व्यक्त केली जात होती की कशा पद्धतीने कुटुंब काही क्षणामध्ये संपलेलं आहे. सुरुवातीला कारण सांगितलं गेलं की तो तरुण मोबाईलचा हप्ता थकला म्हणून वडिलांना भांडत होता आणि त्याचा आई वडिलांसोबत मोबाईलमुळं, आयफोनमुळं वाद सुरू झाला होता, असं सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली होती. आणि बघता बघता या संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा सुद्धा सुरू झाली होती. पण मात्र तो जो तरुण आहे त्याच्या मावशीनं, त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी समोर येऊन खुलासा केला आणि सांगितलं की जो तरुण आहे कुणाल नावाचा, त्याच्याकडे अगोदरच आयफोन होता, त्याला आयफोनची काहीही गरज नव्हती. उगा आयफोनमुळं त्याचं नाव बदनाम करू नका, त्यांनी आयफोनमुळं हे सगळं कृत्य केलेलं नाही. मग त्यांना आयफोनमुळं हे कृत्य केलं नाही तर मग त्याचा आणि त्याच्या बापाचा एवढा काय असा राग होता? त्याच्या आईनं सुद्धा त्याच्या पाठीमागं उडी का मारली? या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे याची एक माहिती सुद्धा समोर आलेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. तर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील तो जो खवड्या डोंगर आहे, त्या डोंगरावरून कुणाल चांदगुडे नावाच्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्याची आई संगीता चांदगुडे या सुद्धा उपस्थित होत्या आणि त्या कुणालचे वडील त्या ठिकाणी मुरलीधर चांदगुडे हे सुद्धा उपस्थित होते. आता तो तरुण कुणाल त्या ठिकाणाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता, आई वडिलांना बोलण्याचा प्रयत्न करत होता. अजूनही बरेच नागरिक त्या ठिकाणी होते. पण मात्र कशा पद्धतीने त्यांचा तोल गेला आणि क्षणामध्ये तिघांचा मृत्यू झाला हे संपूर्ण राज्यानं बघितलेलं आहे. पण मात्र या घटनेची आता एक माहिती समोर येते. ती माहिती अशी आहे की ते जे मुरलीधर चांदगुडे आहेत हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आहेत आणि ते 20 वर्षापूर्वी नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरला आले होते. मग या ठिकाणी आल्यानंतर त्यांची ओळख संगीता नावाच्या या तरुणीसोबत झाली आणि 20 वर्षापूर्वीच त्यांनी घरच्यांच्या गुपचूप संगीता यांच्यासोबत लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता. दोघं जण नवरा बायको छत्रपती संभाजीनगरमध्ये रूम करून सुद्धा राहत होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र त्यांनी इकडे लग्न केलं ही माहिती त्यांनी त्यांच्या मूळ गावी घरच्यांना सांगितलेली नव्हती, लपून ठेवली होती. मग कालांतराने काही महिन्यानंतर हे प्रकरण घरी सुद्धा समजलं होतं. घरच्यांनी सुद्धा या गोष्टीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण मात्र त्यांनी घरी जाणं सुद्धा बंद केलं होतं. ते घरी सुद्धा जास्त जात नव्हते, घरच्यांसोबत सुद्धा जास्त बोलत नव्हते. आणि बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला 20 वर्ष सुद्धा झाले होते आणि या 20 वर्षामध्ये त्यांना कुणाल सुद्धा झाला होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि मुरलीधर चांदगुडे यांची जी गावाकडं जमीन होती त्या जमिनीपैकी काही जमीन मुरलीधर यांच्या नावावर केली होती, तर उर्वरित जी जमीन आहे ती त्यांच्या बाकीच्या बहिणींच्या नावावर केली होती अशी सुद्धा माहिती समोर येते. मग आता ते इकडं संगीता यांच्याबरोबर राहत आहेत. ते गावी जात नाहीत, आईवडिलांना बोलत नाहीत, त्यांच्या बहिणीला बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या आईवडिलांची, त्यांच्या बहिणींची, नातेवाईकांची सुद्धा नाराजी मुरलीधर यांच्यावर होती की ते येत नाहीत, जात नाहीत, बोलत नाहीत. सणावाराला असेल, सामूहिक कार्यक्रमामध्ये असेल ते येत नाहीत, म्हणून त्यांची त्या ठिकाणी नाराजी होती असं मुरलीधर यांच्या परिवाराकडून सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडं ज्या संगीता आहेत त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे की त्यांचे पूर्वीपासूनच जमिनीचे वाद आहेत, ते त्यांना जमीन देत नव्हते, तिथे त्यांचे मारामाऱ्या सुद्धा लागलेल्या होत्या, म्हणून हे त्या ठिकाणी जात नव्हते, ते त्यांना चांगलं बोलत नव्हते असं संगीता यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्याच्यामुळं ते जे प्रकरण आहे ते वेगळं आहे, तेच त्यांना नीट बोलत नव्हते असं सांगतात.
पण मात्र हे सगळं होत असतानाच या ठिकाणी संगीता आणि मुरलीधर हे दोघं जण सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना या दोघांमध्ये जे काही वाद होते ते मात्र समोर आलेले नाहीयेत. कारण की आजूबाजूच्या लोकांनी, जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा सांगितले की दोघांमध्ये जास्त काही वाद नव्हते, पण मात्र मुरलीधर हे जे आहेत हे कामानिमित्त जास्तीत जास्त वेळ बाहेरच असायचे, ते ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुद्धा करायचे. मग अशा पद्धतीने सगळं काही सुरळीतपणानं चालू असून सुद्धा तो जो कुणाल आहे तो त्याच्या वडिलांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात का गेला होता? त्याच्या आई वडिलांमध्ये जो काही वाद होता तोच वाद मिटवण्याचा प्रयत्न कुणाल करत होता. त्याला वाटत होतं आई वडिलांनी एकमेकांसोबत चांगलं राहावं, चांगल्या पद्धतीनं राहावं, एकमेकांसोबत राहावं, सुखाचा संसार व्हावा. पण मात्र हे नेमकं कशामुळं होत होतं आणि कशामुळं होत नव्हतं हे मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये. पण मात्र त्यानं ज्या पद्धतीनं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, खवड्या डोंगरावर गेला आणि बराच वेळ त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर 3 तास त्याला समजून सांगितल्यानंतर तरी सुद्धा काहीही फरक पडला नाही. त्याच्या वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, वाचवायचा प्रयत्न केला आणि दोघा जणांचा सुद्धा तोल गेला. ते खाली पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. आता हे सगळं पाहून संगीता यांनी सुद्धा त्यांच्या पाठीमागं उडी मारली आणि स्वतःची जीवनयात्रा संपवली. संपूर्ण राज्यातले, देशातले लोक हा व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करत होते, नाराजी व्यक्त करत होते. असं घडायला नव्हतं पाहिजे, हे सगळं दुर्दैवी आहे असं सुद्धा म्हणत होते. तर दुसरीकडं आयफोनमुळे झालेलं हे प्रकरण आहे, पोरांचा लाड एवढा बरा नाही असं सुद्धा बरेच जण म्हणत होते. पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळं संपूर्ण प्रकरण समोर आलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.